दादा, भारताने स्वातंत्र्यानंतर खूप काही साधले आहे. हे पाहून मला खूप छान वाटत आहे. पण हे घडवणारी लोक कोण आहेत? खूप चांगला प्रश्न आहे रोहन. भारताची प्रगती ही विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवसाय आणि प्रशासनासारख्या क्षेत्रांमधील दूरदृष्टी असलेल्या नेत्यांच्या प्रयत्नांवर आधारित आहे. चल, त्याची प्रेरणादायी कथा जाणून घेऊया. मुख्य स्पष्टीकरण: आधुनिक भारताची यशोगाथा काही अद्वितीय व्यक्तींनी आकार दिला आहे. चल, यापैकी 10 व्यक्तींविषयी शिकूया. डॉक्टर APJ अब्दुल कलाम, विज्ञान आणि प्रेरणा. भारताचा मिसाईल मॅन म्हणून ओळखले जाणारे ते भारताचे 11वे राष्ट्रपती होते. भारताच्या मिसाईल आणि अंतराळ कार्यक्रमात महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात अग्नी आणि पृथ्वी मिसाईलचा समावेश आहे. शिक्षणाला प्रोत्साहन दिले आणि भारताच्या विकासासाठी लाखो लोकांना प्रेरित केले. डॉक्टर APJ अब्दुल कलाम म्हणायचे की स्वप्न पहा, स्वप्न पहा, स्वप्न पहा, कारण स्वप्न विचारांमध्ये रूपांतरित होतात आणि विचार कृतीत रूपांतरित होतात. नरेंद्र मोदी, भारताचे वर्तमान पंतप्रधान, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया आणि स्वच्छ भारत अभियान यांसारख्या परिवर्तनात्मक मोहिमा सुरू केल्या. भारताची जागतिक राजकीय धोरणे आणि पायाभूत सुविधा वृद्धिंगत केल्या. रतन टाटा, टाटा समूहाचे माजी अध्यक्ष, जगभरात टाटा सामर्थ्य निर्माण केले. जॅग्वार लँड रोवर विकत घेतले आणि विविध उद्योगांमध्ये विस्तार केला. आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासासाठी अब्जावधी रुपये दान केले. कॅप्टन विक्रम बत्रा, कारगिल युद्धातील नायक, कारगिल संघर्षात महत्त्वपूर्ण शत्रूंच्या ठिकाणांची काबीज करणारी आपले प्राण अर्पण केले. डॉक्टर K. सिवन, इस्रोचे माजी अध्यक्ष, भारताच्या चंद्रयान 2 आणि मंगळयान मोहिमांचे नेतृत्व केले, जे भारताच्या अंतराळ क्षेत्राची जागतिक पातळीवर चमक दाखवतात. किफायती आणि कार्यक्षम अंतराळ मोहिमांना प्रोत्साहन दिले. निर्मला सीतारामन, भारताच्या वित्तमंत्री, GST आणि डिजिटल पेमेंट यांसारख्या महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. महिलांना उद्योग क्षेत्रात प्रोत्साहन दिले आणि आर्थिक समावेशनाच्या माध्यमातून महिला उद्योजकांना मदत केली. डॉक्टर वर्गीस कुरियन, भारतातील श्वेतक्रांतीचे जनक, ऑपरेशन फ्लडच्या माध्यमातून भारताला जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक बनवले. ग्रामीण शेतकऱ्यांना आणि सहकार संस्थांना सामर्थ्य दिले. PV सिंधू, जागतिक बॅडमिंटन चॅम्पियन आणि ऑलिम्पिक पदक विजेता, विशेषतः बॅडमिंटन खेळण्यासाठी तरुणांना प्रेरित केले. शारीरिक तंदुरुस्ती आणि लिंग समानतेसाठी समर्थन केले. मुकेश अंबानी, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, जिओच्या माध्यमातून भारताच्या दूरसंचार क्षेत्रात क्रांतिकारी बदल केले आणि लाखो लोकांसाठी मोबाईल डेटा परवडता केला. भारताच्या ऊर्जा आणि रिटेल क्षेत्रात योगदान दिले. नारायण मूर्ती, इन्फोसिसचे संस्थापक, भारताला जागतिक IT नेतृत्वात स्थापित करण्यात मदत केली, रोजगार निर्माण केले आणि तंत्रज्ञानातील नवकल्पनांना चालना दिली. रोहन, या लीडर्सपैकी कोणता नेता तुला सर्वात जास्त प्रेरणा देतो? डॉक्टर कलाम. त्यांनी दाखवले की विज्ञान जीवन कसं बदलू शकतो. छान. धन्यवाद दादा. आता मला कळलं आहे की नेते भारताचं भविष्य कसे घडवत आहेत. खूप छान. आणि लक्षात ठेव रोहन, राष्ट्र निर्मितीमध्ये एकत्र काम करणं आवश्यक आहे आणि प्रत्येक नागरिक यात तू सुद्धा एक महत्त्वाची भूमिका बजावत आहेस. हो दादा.